आपल्या देशातील अतिशय ज्येष्ठ नेते आणि ज्यांचं कॉन्ट्रिब्यूशन क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नेहमीच लक्षात राहील असे आदरणीय शरद पवार साहेब, आपले आयकॉनिक बॅटर कॅप्टन, वन ऑफ माय फेवरेट्स, आपल्या सगळ्यांना आपल्या बॅटिंगनी मंत्रमुग्ध करणारे श्री रोहित शर्मा, एमसीएचे प्रेसिडेंट अजिंक्य नाईक, या ठिकाणी उपस्थित असलेले संजय नाईक, अभय हडप, दीपक पाटील, अरमान मलिक, विशेष रूपाने उपस्थित डायना ॲडलजी, त्याचप्रमाणे आपले दिलीप वेंगसरकरजी, रवी शास्त्रीजी, मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम, अजित वाडेकरांचे कुटुंबीय, अमोल काळेंचे कुटुंबीय, रोहित शर्मांचे कुटुंबीय, पवार साहेबांचे कुटुंबीय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी भगिनी आणि बंधूंनो, मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय चांगला निर्णय घेतला, कारण वी मस्ट सेलिब्रेट दोज हू मेक अस प्राऊड. आणि आज असाच कार्यक्रम आहे. वी आर सेलिब्रेटिंग दोज हू हॅव मेड अस प्राऊड. शरद पवार साहेबांबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि विशेषतः भारतीय क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवार साहेबांचं नाव हे अग्रणी असेल. या क्रिकेटच्या विकासाकरता त्यांनी केलेलं काम आयसीसीचे अध्यक्ष म्हणून, बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून, एमसीएचे अध्यक्ष म्हणून, निश्चितच आज ज्या स्टेजवर आपल्याला क्रिकेट पाहायला मिळत आहे त्यात अतिशय मोठं योगदान हे त्यांचं आहे. आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी स्टँडला देणं हे मला असं वाटतं की अतिशय योग्य अशा प्रकारचा निर्णय हा एमसीएने घेतलेला आहे. मी त्याबद्दल खरोखर एमसीएचं अभिनंदन करतो. अजित वाडेकरजी, मगाशी उल्लेख झाला, एक असे कॅप्टन 1971 मध्ये ज्यांनी आपल्याला ओव्हरसीज जिंकण्याची एक प्रकारे एक भेट दिली आणि वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 2 सिरीज जिंकून खऱ्या अर्थानं भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक वॉटरशेड मुवमेंट ही तयार करण्याचं काम अजित वाडेकरजींनी केलं. मगाशी वहिनी असं म्हणाल्या की थोडा उशीर झाला. मी असं म्हणेन, हम देर आए पर दुरुस्त आहे. आणि त्यांचं नाव जरी उशिरा लागलं असेल तरी एमसीएच्या आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनामध्ये मात्र त्यांचं नाव हे कायम कोरलेलं असल्यामुळे आज ते स्टँडवरही जात आहे याचा खरोखर आपल्याला आनंद आहे. माझे मित्र अमोल काळे, ज्यांनी अल्पशा काळामध्ये एमसीए मध्ये प्रचंड कार्य केलं. खरं म्हणजे त्यांच्यात हा गुण होता की ते उत्तम प्रशासक होते, अतिशय चांगले इंटरपर्सनल स्किल्स त्यांच्याकडे होते. त्यामुळे जो त्यांना भेटायचा तो त्यांचा आपला व्हायचा आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता क्रिकेट करता, क्रिकेटर्स करता आपल्याला काय उत्तम करता येईल हा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. आणि
अनेक स्वप्न त्यांनी बघितली होती. दुर्दैवाने आपल्यातनं त्यांना ईश्वराने अचानक नेलं. पण जी स्वप्न त्यांनी पाहिली होती ती पूर्ण करण्याचं काम एमसीए निश्चितपणे करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणूनच आज त्यांचं नाव एमसीए ऑफिस लाऊंजला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अर्थातच रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. एक असे बॅटर की जे मैदानात आल्यानंतर मैदान दणाणून सोडतात आणि ज्यांनी बॅक टू बॅक 2 आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा भारताला जिंकून दिल्या की ज्या स्पर्धांबद्दल आपल्या मनामध्ये काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या आणि त्या इच्छा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो. आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे मैदानावरचं अतिशय मोकळं वागणं असतं त्याच्यामुळेही त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. एक वेगळे कॅप्टन म्हणून त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केली आहे. भारताच्या उत्कृष्ट कॅप्टनच्या मांदियाळीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे आपल्याला समजलंच नाही. पण त्यांनी अतिशय लीलया या ठिकाणी कॅप्टन म्हणून, प्लेयर म्हणून, बॅटर म्हणून सगळ्या फॉर्मॅटमध्ये जो काही खेळ आपल्याला दाखवला तो खरोखर अतिशय सुंदर आहे. आणि आम्ही पण ही वाट पाहतोच आहोत की कधी त्यांचा एक शॉट हा थेट रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो. तो क्षण देखील खूप पाहण्यासारखा असेल. आणि मला असं वाटतं की ही देखील एक मला असं वाटतं महत्वाचं सेलिब्रेशन आहे की एमसीएच्या इतिहासामध्ये जो आत्ता फॉर्मॅटमध्ये इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे त्याच्या नावाने पहिल्यांदाच स्टँड एमसीए मध्ये होतोय. सो दॅट इज अ रेअर ऑनर विच इज गिवन टू रोहित बाय एमसीए विच आय थिंक ही डिझर्व्स, विच एव्हरी वन ऑफ अस थिंक दॅट ही डिझर्व्स. आणि मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगलं खेळतील आणि अधिक काळ खेळतील. कारण चांगले खेळाडू हे कधी रिटायर व्हावे असं आपल्याला वाटतच नाहीत. पण निश्चितपणे ते अजून चांगलं खेळतील हा मला विश्वास आहे. खरं तर लोक पूर्वी असं म्हणायचे की लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी आहे. पण खरी क्रिकेटची पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे. आणि याचं एक अजून कारण आहे. पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर त्याचा पुतळा वानखेडे स्टेडियमवर आहे. त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन होत आहे ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पण त्याचवेळी वानखेडे स्टेडियम हे तर 50 वर्ष आपण सेलिब्रेट केले. पुढचे 50 वर्ष देखील हे सर्वात आयकॉनिक अशा प्रकारचं आपलं स्टेडियम राहील. पण त्याचवेळी मागच्या काळामध्ये अमोल काळे आणि अजिंक्य नाईक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आपल्याला एक स्टेडियम अजून बनवलं पाहिजे, किमान 1 लाख लोक बसू शकतील असं. आणि मी आजच या ठिकाणी सांगतो की अजिंक्यजी तुम्ही जर प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उचित जागा तुम्हाला आम्ही देऊ. एक अजून मोठं स्टेडियम 1 लाख लोक किमान बसतील अशा प्रकारचं. कारण मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट प्रेमींचं एक राज्य आहे आणि मुंबईने तर क्रिकेटला जे दिलेलं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आणि म्हणून एक अजून स्टेडियम असणं आणि सगळ्या फॅन्सला आपण अकोमोडेट करू शकलो पाहिजे असं स्टेडियम असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे निश्चितपणे तो विचार आपण करूया आणि 4 वर्षांनी एमसीएला 100 वर्ष पूर्ण होतील असा प्रयत्न केला पाहिजे
की जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी एक अजून नवीन स्टेडियम हे आपण उभं करू शकलो पाहिजे। त्या दृष्टीनं तुम्हाला जी काही तुम्हाला मदत ही हवी आहे ती मदत आपण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू। या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं आणि हा सन्मान करण्याची संधी मला दिली। मी असं समजतो की यात माझा देखील सन्मान आहे। एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला या कार्यक्रमात येताना अतिशय मनापासून आनंद झालेला आहे आणि म्हणून आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल एमसीएच्या संपूर्ण टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद सर। आणि क्रिकेटच्या पंढरीत आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे विचार मांडले आणि मला असं वाटतं कोट आणि हेडलाईन तर आपल्या मीडियाच्या पत्रकात तो उत्कृष्ट कॅप्टनच्या यादीत रोहित शर्माचा समावेश असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि लवकरच मोठ्या क्षमतेचे स्टेडियम उभारण्याच्या संदर्भातली घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। यानंतर इथे